फ्रेंड्स बस वगैरे भेटली नाही म्हणून आम्ही जातो या टाटा मॅजिकमध्ये. फ्रेंड्स ट्रेनमधून उतरलो होता. या ठिकाणी ट्रेन या डब्यामध्ये बसून होता आम्ही. तर हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता सकाळचे वाजले 6:15, जसं की तुम्ही पाहू शकता सकाळचे वाजले 6:15. तर फ्रेंड्स आजचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे, कारण आपण जातो आज थोडं बाहेर थोडं काम आहे. गेस करसाल तुम्ही कुठं जातं आपण. आज मस्त काही जास्त ऊन पण नाही आहे आणि थंडी थंडी हवा आहे. तर मी आज तुम्हाला कंप्लीट ट्रॅव्हलिंग जर्नी दाखवतो आणि कुठं जातं ते पण सांगतो. तर ब्लॉग कंटिन्यू पहा आणि एन्जॉय करा. तर फ्रेंड्स तयारी झालेली आहे. बस आता आई आणि पप्पा तयारी करत आहे. तयारी झाल्यानंतर निघू आपण. तर फ्रेंड्स तयारी वगैरे झालेली आहे. कसं दिसत आहे कमेंटमध्ये सांगा. या ठिकाणी बाहेर येऊन वासरू एक आहे. पोळी आहे काय फ्रेंड्स? ही तिथे पोळी आता गायला या ठिकाणी यो. फ्रेंड्स आजची मॉर्निंग खूप बढिया आहे, पाहू शकता तुम्ही. चांगला सनराईज झालेला आहे आणि थंड थंड वातावरण आहे, कारण पाणी पडल्यामुळे. तर फ्रेंड्स दर्शन वगैरे घेतलेलं आहे देवीचं. तर आता निघू. तर कुठं पण बाहेर वगैरे जायचं असलं तर नेहमी मी माता राणीची म्हणजेच महाकाली देवीची पूजा वगैरे करतो, दर्शन करतो आणि मग नंतर जात असतो बाहेर. फ्रेंड्स बस वगैरे भेटली नाही म्हणून आम्ही जातो या टाटा मॅजिकमध्ये, पाहू शकता. तर फ्रेंड्स या गाडीमध्ये आलो होतो इथपर्यंत. आता जायचं पुढे रेल्वे गेट बंद आहे, तर आपल्याला समोरून जावं लागेल. तर फ्रेंड्स या ठिकाणी रेल्वे गेट बंद, तर आपण इथून पण जाऊ शकतो रेल्वे स्टेशनला. गेट बंद असल्यामुळे हा शॉर्टकट रोड आहे इकडचा. आपल्याला पुढे जावं लागेल, कारण पुढे स्टेशन आहे. मी तुम्हाला मागे इंडियन फ्लॅग दाखवलं, तर हे पाहू शकतो तुम्ही. या साईडनं पण दिसते, कारण तर फ्लॅगची हाईट खूप मोठी आहे म्हणून तो दूरनच दिसून जाते. समोर आई पप्पा चालत आहे. फ्रेंड्स आलं नांदुराचं रेल्वे स्टेशन. तर इथं आल्यावर तुम्हाला दूरनच फ्लॅग दिसून जाणार. हे आहे नांदुराचं रेल्वे स्टेशन. या ठिकाणी फ्लॅग. तर फ्रेंड्स या ठिकाणी तिकीट काढलेलं आहे, पाहू शकतो. तुम्हाला आता माहीत झालं कुठं जात आहे तुम्ही. हे या ठिकाणी नांदुराचं तिकीट कलेक्शन. इथून तिकीट काढलं आणि जाते आता स्टेशनवरती. बस फ्रेंड आता ट्रेन येणार आहे 2 मिनटात. मला दाखवतोच मी. बस जवळच आहे, नांदुरा स्टेशनजवळ 2-3 किलोमीटर अंतरावर आहे. आता 8:50 झालेले आहे. 2 मिनटात ट्रेन. तर फ्रेंड्स या ठिकाणी ट्रेन आलेली आहे, पाहू शकता तुम्ही समोरून. तर या ट्रेनने जायचं. ही जी ट्रेन येते हे भुसावळ बडनेरा मेमो. गर्दी खूप जास्त आहे फ्रेंड्स, पाहू शकता तुम्ही. तर फ्रेंड्स फायनली ट्रेनमध्ये उभा आहे, कारण गर्दी जास्त असल्यामुळे बसायला जागा वगैरे नाही आहे. पाहू शकता तिकडं पण लोक उभा आहे, आम्ही पण उभे आहे इकडे. फ्रेंड्स ट्रेनमधून उतरला होता. या ठिकाणी ट्रेन या डब्यामध्ये बसून होता आम्ही. आता ट्रेन जाते पुढे. हे कोणतं जंक्शन आहे तुम्हाला तर पाहिलं असेल, समजलं असेल. मगाशी तिकीट पण दाखवलं होतं. फ्रेंड्स या ठिकाणी पहा काहीच गर्दी नाही आहे. आम्ही निघालो. अकोल्याला सर्व ट्रेन खाली होऊन जाते. सर्व ट्रेन खाली झालेली आहे, पूर्ण रिकामी झाली.
हे असं जंक्शन आहे ज्या ठिकाणी सगळ्यात जास्त गर्दी खाली होऊन जाते आणि सगळ्यात जास्त गर्दी इथूनच चढते. हे पाहून घ्या, पूर्ण ट्रेन खाली झालेली आहे. फ्रेंड्स आता इथं करत आहे नाश्ता. नाश्त्यामध्ये बगर चिप्स. आईला उपस्थित आई पण बगर चिप्स खात आहे आणि पप्पा खात आहे. झालं पप्पानं कचोरी वगैरे खाल्ली. इथून वेफर्स वगैरे घेतले. नाश्ता केल्यानंतर मग निघू. तर फ्रेंड्स आता लिफ्टमध्ये वरच्या फ्लोअरला जायचं आहे. तर हे आलो लिफ्टमध्ये. इथून वरच्या फ्लोअरवर जायचं आहे. हे आलो फर्स्ट फ्लोअरला. समोरून जायचं आपल्याला, समोरून, इथून नाही. एक्सकेलेटरने जायचं काय? अकोल्याला हे ट्युटोरियलचे टॉपर स्टुडंट. झाड मस्त आहे. तर फ्रेंड्स या ठिकाणी बसून होतो. आता जेवण वगैरे झालेलं आहे. तर या ठिकाणी पाहू शकतो तुम्ही झाड किती मस्त आहे. सिसमचं आहे काय? सिसमचं झाड आहे. याला असे लंबे लंबे फांद्या राहतात. वरून खालपर्यंत पूर्ण लटकलेलं असतात वडाच्या झाडासारखं. तर या ठिकाणी शंकरजीचं मंदिर. बाजून हनुमानजीचं मंदिर होतं, ते पण दाखवतो. हे आहे शंकरजीचं मंदिर. हे पिंड शंकरजीचे आणि हा नंदी. आता आई करत आहे पूजा. या ठिकाणी चालू आहे आईची पूजा. आईला मंदिर वगैरे दिसले की त्यावर तो पूजा करून घेते. आणि फ्रेंड्स या ठिकाणी हनुमानजीचं मंदिर. जसं की मी इथं आलो तर मग अशी तुम्हाला दाखवायचं लक्ष नाही राहिलं कारण मोबाईल बाहेर होता. हे हनुमानजीची मूर्ती या ठिकाणी. हे हनुमान चालीसा लावून आहे. पाहून घ्या, वाचून घ्या. स्क्रीनशॉट काढून घ्याल फ्रेंड याचा. घरी वाचत जा नेहमी तुम्ही. हे गजानन महाराजचा फोटो या ठिकाणी. तर फ्रेंड्स ज्या कामासाठी आलो होती इथं ते काम झालेलं आहे. आता बस ट्रेनची वाट पाहत आहे. ट्रेन येणार आहे आता 3 वाजता. तोपर्यंत इथंच थांबतो. नंतर ट्रेन आल्यानंतर जायचं रेल्वे स्टेशनवरती आणि नंतर तिथून घरी. फ्रेंड्स या ठिकाणी चालू टाईमपास कारण आणखी ट्रेन लेट आहे. ट्रेन येणार आहे 3 ते 4 वाजता. तोपर्यंत इथंच थांबायचं आहे. आणि आता वाजलेला आहे 1 वाजलेला. आणखी 2 घंटेचाच टाईमपास करायचा आहे. तर फ्रेंड्स या ठिकाणी बसून होतो. तुम्हाला एक झाड दाखवतो मी. हे बघा या ठिकाणी हे जे झाड दिसत आहे हे आहे जांभुळाचं झाड. जांभूळचं माहीतच असेल तुम्हाला. हे जे झाड दिसत आहे इथं ग्रीन कलरचं, तुम्हाला जोडून दाखवतो. तर फ्रेंड्स हे जे झाड दिसत आहे तुम्हाला या ठिकाणी हे जांभळाचं झाड आहे. त्याला जांभूळ लागून आहे, फक्त ग्रीन कलरचे आहे. हे पाहू शकता तुम्ही या ठिकाणी. हे जे दिसत आहे ग्रीन कलरचे जांभूळ लागून आहे. आणखी पिकायचे बाकी आहेत, पिकलेले नाही आहेत, ते हिरवेच आहेत. तर फ्रेंड्स आता निघालो इथून. आता जातो स्टेशनवरती. तर फ्रेंड्स आता माझी लहान बहीण येत आहे. ती अकोल्यालाच असते. तर तिला घ्यायसाठी मी आलो होतो इथं. तिचं कॉलेजचं काम वगैरे झालेलं आहे. बस आज थोड्या वेळात येते ती. थोड्या वेळात आले की आपण जाऊ रेल्वे स्टेशनवर. रेल्वे स्टेशन इथंच आहे मागे. फ्रेंड्स ही आली माझी बहीण, माय स्मॉल सिस्टर. तर आम्ही जातो सर्वजण घरी. आता पप्पा गेले होते तिकडे, थोडं काम होतं. तर आणली का बॅग वगैरे आणली सर्व? तर फ्रेंड्स आता आपली ट्रेन येत आहे. बस 2 मिनटाचं अंतर बाकी आहे. आता येणार आहे इथून समोरून ट्रेन. तर फ्रेंड्स आता आलेली आहे ट्रेन. पाहू शकतो, तुम्हाला दाखवतो मी. तर फ्रेंड्स ही आलेली आहे ट्रेन RCF. तर या ट्रेनमध्ये जायचं आहे. तर फ्रेंड्स आलो आता नांदुरा स्टेशन. आता इथून जायचं आहे घरी बस पकडून. तर हे नांदुरा स्टेशन. आता बस पकडून आता गाडी वगैरे पकडून घरी जायचं आहे. तर फ्रेंड्स फायनली पोहोचलो जळगावच्या बस स्टँडवरती. आता जातो आहे घरी. तर आलो फ्रेंड्स कॉलनीमध्ये.
ही आहे आमची कॉलनी. जय रामदेव बाबा. तर फ्रेंड्स फायनली पोहोचलो घरी. अरे तू आली काय? तर हे पण आली सोबत घरी. आता वाजले संध्याकाळचे 7:15. आता पोहोचलो घरी. आता फ्रेश वगैरे होतो. भेटू थोड्या वेळानंतर. अरे चॉकलेट दे मला. चॉकलेट खाल्लं का तू? खाल्लं? मला दे ना. आणि मी गोला आणतो आता. गोला आणायला चाललो मी. चल मी चाललो गोला आणायला. चलते का? अनु अनु मला दे ना. मला दे ना. पिऊ का मी? मी पिऊ? अरे आणि तू घे. तू घे चहा. मी नाही घेत. तू घे. हां घे चहा घे. पाहू दे चहाच आहे ना. हां घे चहा घे. इकडे कर. इकडे बाऊ कर. मला कर बाऊ. बाप रे दुधू. परत ना. आता करत जेवण. जेवणामध्ये पोळी, आलू वांग्याची भाजी, कढी, फोडणीचं ताक म्हणजे, आणि मिरच्या आहेत, कांदा वगैरे आहे, आणि हे वेफर्स मगाशी आणले होते ते. तर चला आता जेवण करतो. तर फ्रेंड्स जेवण वगैरे झालेलं आहे. आता करतो ब्लॉग एडिट. आजचा ब्लॉग तर तुम्ही कंप्लीट पाहिलाच असेल. थोडं माझ्या बहिणीच्या कॉलेजमध्ये काम होतं डॉक्युमेंटेशनचं, त्याच्यासाठी गेलो होतो मी. फ्रेंड्स आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती नसेल तर सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.